मी जयू तुमचं जयू क्रिएशनमध्ये स्वागत करते. तर आपला हा नथ मेकिंग, ज्वेलरी मेकिंगचा हा जो फ्री क्लास मी स्टार्ट केलेला आहे. तर YouTubeला मी हा व्हिडिओ अपलोड करते. त्याचं रिझन आहे, Instaला मी जे व्हिडिओ अपलोड केले, तर त्याचं टाईमचं लिमिटेशन्स असतं. त्यामुळे मला त्यामध्ये व्हिडिओ फास्ट करावा लागतो आणि खूप साऱ्या गोष्टी कव्हरही होत नाहीत. खूप सारे क्वेशन्स राहतात, की कोणती तार यूज केली किंवा कधी-कधी सांगायचं राहून जातं. तो व्हिडिओ फास्ट होतो. सो त्यामुळे मी YouTubeला ही सीरीज चालू करत आहे. Instaलाही व्हिडिओ अपलोड होईल शॉर्टमध्ये आणि YouTubeला ज्यांना पण YouTubeला शिकायचं आणि डिटेलमध्ये इथे येऊन शिकू शकता. तुम्ही बघू शकता खूप छान आणि डिटेलमध्ये मी ते शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही या सीरीजला नक्की आवर्जून ज्यांना पण शिकायचं आहे आणि नक्की कंप्लीट करा ही सीरीज. तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. चला तर आपण स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपण आजचा पहिला दिवस आहे, डे 1 आहे. तर यामध्ये आपण फक्त कोणत्या मटेरियलला काय म्हणतात, काय नाव आहे. तर आपण जेव्हा दुकानामध्ये जातो, तर त्यावेळेस आपल्याला जास्त करून नावं माहीत नसतात, की कोणतं मटेरियल यूज केलं जातं. त्याला नावं त्याची माहीत नसतात. सो त्यासाठी, त्या ताईंसाठी हे मी स्पेशली हा व्हिडिओ मी पहिला बेसिक कोर्स म्हणजे मी जेव्हा शिकवणार आहे, नथ असू दे किंवा चोकर असू दे, तेव्हा तर मी सांगणार आहे. बट मी यामध्ये सुद्धा मी एक बेसिक म्हणून मी व्हिडिओ हा बनवते डे 1 चा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, की मी कोणते बेसिक मटेरियल यामध्ये सांगितलेले आहे. चला तर आपण स्टार्ट करूयात. सगळ्यात अगोदर लागणारी बेसिक गोष्ट ती म्हणजे तार. तर याच्यामध्ये मी 3 टाइपच्या तार यूज केलेल्या आहेत. एक आहे 18 गेजची तार. तर ही जी तार असते, तर ती तुम्ही पाहू शकता खूप अशी जास्त अशी वाकत नाही. ही जी तार आहे ती 18 गेजची. त्याच्यानंतर आपली जी नॉर्मल तार, सगळ्यात जास्त मी स्वतः 20 गेजची जास्त करून यूज करते. 18 गेजची कमी यूज होते. त्यानंतर ही जी घालायची नथ असते, त्यासाठीही आपण तार यूज करतो ती म्हणजे 24 नंबरची किंवा 22. तर डिपेंड आहे तुम्हाला कशी थिकनेस हवी, त्या पद्धतीने तुम्ही 22 किंवा 20 नंबर ही नथसाठी यूज केली जाते. नथसाठी 20 नंबर यूज केली जाते आणि 22 आणि 24 ही पण नथला यूज होते. पण हिचा यूज होतो की घालायची जी नथ असते आपली, त्यासाठी आपण ही. त्यानंतर आपण बघूयात की हे मोती सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही मोतीची ज्वेलरी बनवता, मोतीमध्ये आपण बघूयात कोणते मोती यूज केले जातात. हे मी डबल कोटिंगचे चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत. हे मी मोती यूज करते. तुम्ही पाहू शकता. प्रॉपर व्हाईट पण नाहीयेत आणि म्हणजे येलोइश पण नाहीयेत. एकदम असा लाईट टर्न कलर आपण शाईन म्हणतो ना, तशी आहे या मोतीला बघू शकता. हे 5 नंबरचे मोती आहेत. चोकर बनवण्यासाठी यूज होतो आणि हे ओव्हल शेपमध्ये आहेत. ते पण 5 नंबरचे आहेत. नॉर्मली हेच यूज होतात आणि हे 4 नंबरचे जे आहेत, ते नथ बनवण्यासाठी कारण आपल्याला नाजूक अशी पाहिजे असते ना, त्यामुळे हे 4 नंबरचे आहेत आणि यामध्ये काही क्रिस्टल्स आहेत. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, क्रिस्टल्स आहेत. असे रेड, ग्रीन तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये मिळतात आणि असे वेगवेगळे जे स्टोन्स असतात, पाहू शकता तुम्ही. ड्रॉप शेपमध्ये, लोटसमध्ये खूप पॅटर्न आहे. तुम्ही जितकी घेणार ते व्हरायटी तेवढी कमी आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघूयात अ, ही जी आहे ती गोल्डन शेन. हे जे 0 नंबरचे असतात. ठीक आहे. याच्यापेक्षा अजून एक मोठी साईज येते 3 नंबरमध्ये सुद्धा येते. पण आपण जे पण फ्लॉवर, ज्वेलरी बनवतो त्याच्या बाजूनी हे 0 नंबरच यूज होतात. आणि काही जंप रिंग्स हे सुद्धा इम्पोर्टंट्स असतात. आणि हे मोती चेन आहेत. जे पण आपण असे लाँगवाले नेकलेस बनवतो, मोतीवाले लाईन असतात, ही ती वाली लाईन आहे. त्यानंतर आपण बघूयात जे इन्व्हिजिबल जे सध्या खूप ट्रेंडिंगला आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल सध्या इन्व्हिजिबलच चालते. तर त्यासाठी ही इन्व्हिजिबलचा हा रोल आहे. त्याला गेज वायर बोलतात. 0.45 ची ही वायर आहे, गेज वायर.
आणि त्यानंतर हे जे लॉक बीड बोलतात त्याला. ओपन करून दाखवते. हे बघा, एकदम जवळून मी दाखवते. हे लॉक बीड असतात. आता मी जे दाखवले ते 0 नंबर हे वेगळे आणि हे स्पेशली लॉक बीड असतात. ते ना आपण असे ह्या वायरमध्ये जेव्हा घालणार ना, त्यावेळेस ते आपोआप असे दाबले जातात. सो हे तुम्ही बघून घेणार. खूप छान म्हणजे असं इन्व्हिजिबलसाठी खूपच. अजून एक गोष्ट यामध्ये इम्पॉर्टंट असते ते म्हणजे हे टूल्स. तुम्ही पाहू शकता 3 पॅटर्नचे टूल्स येतात. ही आहे पक्कड, कोणतीही गोष्ट आपल्याला दाबण्यासाठी यूज होते. हा आहे कटर. कटरमध्ये कटिंग करण्यासाठी जे आपण तार, वायर वगैरे असतात ना अशी कट करण्यासाठी. हा आहे नोज प्लायर. आपल्याला कोणत्याही नथला वगैरे आपण जेव्हा ते लूप बनवतो त्यासाठी हे यूज होतं. तर मला जेवढं मिनिमम मटेरियल हवं असतं, तेवढं सगळं मी यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत. मी Instaला तर टाकलेलेच आहेत व्हिडिओ. बट इथे मी अगदी बेसिकपासून फ्लॉवर कसं बनवायचं, त्यापासून पूर्ण मी व्हिडिओ यावर YouTubeवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही कधीही पाहू शकता. मी ऑनलाईन नाही घेते, कारण तेवढा टाईम मॅनेज होत नाही. त्यामुळे मी हे व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ टाकते. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि छान-छान ज्वेलरी बनवा आणि मला रिव्ह्यू द्यायला विसरू नका. थँक यू.